संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील मांजरा तीरावरील लातूर जिल्ह्याच्या बाभळगाव येथील सरपंच ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेले विलासरावजी देशमुख यांची कारकीर्द दैदिप्यमान आहे. त्यांच्या गतिमान कर्तृत्वाचा घेतलेला हा छोटासा वेध. विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या गतिशील जीवनाचा वेध घेताना अभिमानाने ऊर भरून येतो. थोर राष्ट्राभिमानी नेत्यांचा संतांचा वारसा लाभलेल्या संत भूमीत विलासरावजींचा जन्म झाला. लोकसेवेचे कंकण बांधलेल्या देशमुख घराण्याचा वारसा प्रत्येक जण चालवतो आहे समाधानाने. राजे आपल्या सामाजिक बांधिलकीत, आपल्या राजकीय निर्णयात, आपल्या कृतिशील विकासाच्या कामात सतत जाणवते आपल्या ठायी असलेली सेवावृत्ती व विकासाची जाण. हो, जाण सेवावृत्तीची, जाण कृतिशीलतेची, जाण बंधुत्वाची. राजे अनेक झाले, अनेक होतील, पण जाण असलेले जाणते राजे किती? फार थोडे. हो, आम्ही जनता सतत आपल्यात पाहतोय ही जाण, जागृतीची, सतर्कतेची. हो, आपण आहात आमच्या मनातले जाणते राजे, जाणते राजे. थोर महात्मे सांगायचे, या देशातील दीनदलित, भटके, आदिवासी, भिल्ल, कोळी, मागासवर्गीय लोक विद्वान होऊन विचार करण्यालायक होत नाहीत तोपर्यंत राष्ट्र निर्माणच होऊ शकत नाही. म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांनी शतकापूर्वी आरक्षणाचा अध्यादेश काढला आणि खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ रोवली. राजे, आपल्या मनातले भाव येथे व्यक्त होत आहेत. अशा या महाराष्ट्राच्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी श्रीमान विलासरावजी विराजमान होत आहेत. त्याचं मन म्हणते, एकच न्यारा अमुचा प्यारा, एकच न्यारा अमुचा प्यारा, झंझावात हा प्रगतीचा, सामर्थ्याचा मंत्र सांगतो महाराष्ट्र अमुचा प्यारा, महाराष्ट्र अमुचा प्यारा. या अखंड महाराष्ट्राची प्रगती समतोल होण्यासाठी त्याच तोडीचं सामर्थ्य, त्याच तोडीचं समर्थ नेतृत्व महाराष्ट्रास हवं. विलासरावजींच्या व्यक्तिमत्वाबद्दल स्वंद महाराष्ट्रातील मते एकत्र केली तर अखंड महाराष्ट्रातील थोर नेत्यांची परंपरा आपल्यासमोर आपल्या रूपाने येते. विलासरावजी एक मुख्यमंत्रीच नाहीत तर जनमानसात विराजमानच झालेले त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व, त्यांच्या सत्शील आचरणाने, त्यांच्या निर्णय क्षमतेने सर्वांना मोहित करणारे आहे. महान संत गाडगेबाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या विदर्भात संत गाडगेबाबांच्या नावाने विद्यापीठ सुरू करणारे विलासराव विदर्भवासियांना आपले स्वप्न साकार करणारे द्रष्टे राजे वाटतात. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आणि निष्काम कर्मयोगी गाडगे महाराजांना मानणारा हा महाराष्ट्र आहे. आणि विलासरावजींनी हे खरं कौतुक आहे. आणि शेवटी त्यांनी एवढा मोठा एक सामाजिक क्रांतिकारी पाऊल उचललं की ज्या पावलाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी विलासरावजींच्या कारकिर्दीत विलासरावजींनी अफाट काम केलं, प्रश्नच नाही. विलासरावजींनी पक्षाची जडणघडण अतिशय मजबूत केली, प्रश्नच नाही. विलासरावजींनी महिलांकरता खूप वेगळ्या वेगळ्या योजना राबवल्या, प्रश्नच नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं, मी एक विदर्भातली सामाजिक राजकीय कार्यकर्ता म्हणून या विलासरावजींच्या 1 वर्षाच्या कारकिर्दीला अतिशय मनापासून धन्यवाद देते. आणि परमेश्वर त्यांना सुदृढ आयुष्य द्यावं. आणि महाराजांना हवा असणारा माणूस ते आज आहेत हे त्यांनी त्यांच्या नामकरणातून आम्हाला सिद्ध करून दिलं. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव आणि अमरावती विद्यापीठाला निष्काम कर्मयोगी गाडगे महाराजांचं नाव, हे 2 नावं दिलेत. विलासरावजी, तुम्ही 2 विद्यापीठाचं नामकरण विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती विद्यापीठाचं जे नामकरण केलं त्याबद्दल अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, आमचे सगळे संचालक सगळ्यांनी मनापासून त्या ठरावाचं स्वागत केलं.
विलासराव देशमुखांचं कर्तृत्व अतिशय चांगलं आहे. राज्यकारभार चालवणं ही सामान्य बाब नाही, ही अत्यंत कठीण बाब आहे आणि ही त्यांनी अत्यंत यशस्वीपणे हाताळलेली आहे. या संदेह नाही, भविष्यात सुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ते महाराष्ट्रातील हा जो जो काही नकाशा आहे, हा संपूर्ण नकाशा आर्थिकदृष्ट्या ते बदलवून टाकतील एवढी जिद्द त्यांच्यामध्ये आहे. आणि या जिद्दीमुळेच ते संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला काळ महाराष्ट्राला आणून दाखवेल अशी माझी निश्चित धारणा आहे. मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख हे या महाराष्ट्रातलं आणि मी तर म्हणेल की या देशाच्या पातळीवरती एक अतिशय प्रभावशाली आणि कर्तृत्व नेतृत्व आहे अशी माझी स्वतःची खात्री आहे. मराठवाडा विकासापासून सातत्याने दूर राहिलेला विभाग, निजाम काळापासूनचा अनुशेष बाकीच. निजाम राजवटीपासून हा निर्माण झालेला बॅकलॉग. जे भाग इंग्रजाच्या राजवटीखाली होते त्या भागामध्ये काहीतरी त्या भागात त्या काळामध्ये पुष्कळशा काही चांगल्या गोष्टी त्या काळामध्ये घडल्या. आमच्याकडं रस्ते नाही, आमच्याकडं पाण्याची सोय नाही, आमच्याकडे वीज नाही, काही नव्हतं. त्या तुलनेमुळं इतर भागामधल्या आणि म्हणून जेव्हा आम्ही बॅकलॉगचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रात आलो तेव्हापासून नव्हे, त्याच्या फार मागे जावं लागेल आपल्याला. किती वर्षापासून शेवटी स्पर्धा कोणाची करायची, आम्हाला कुठपर्यंत आम्हाला पोचायचं आहे, आम्ही कुठं होतो, आम्हाला ते अंतर कापत मूळ पदावर यायला सुद्धा काही वेळ लागेल की नाही, तिथून मग पुढे जायचं आहे. हा विचार खरं म्हणजे आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. कारण त्या काळामध्ये त्या राजवटीमध्ये काहीही फारसं आपल्या परिसरामध्ये होऊ शकलेले नाही आहे. ज्येष्ठ समाजसेवक गोविंदभाई श्राफ यांच्यानंतर ही पोकळी आणखी वाढली. मात्र विलासरावजी देशमुख यांच्यामुळं मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे पाहायला मिळतील. मी परवा प्लॅनिंग कमिशनकडे गेलो होतो आणि प्लॅनिंग कमिशन पुढे आम्ही विषय मांडलेला आहे की आमचं असं म्हणणं आहे की जर ही घटनात्मक जबाबदारी असेल बॅकलॉग दूर करण्याची, तर प्लॅनिंग कमिशनने सुद्धा याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे. ही केवळ राज्य सरकारवर ढकलून चालणार नाही. कारण 371 कलमाची व्यवस्था देशातल्या कुठल्याही प्रांतासाठी नाही आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, कच्छ आणि तेलंगणा याच्यापेक्षा कुठेही अशी वेगळी व्यवस्था त्या पूर्ण घटनेमध्ये जेव्हा घटनाकाराने घटना तयार केल्या असेल तेव्हा याची विशिष्ट तरतूद जेव्हा केली तेव्हा ही जबाबदारी केवळ राज्य सरकार, जेव्हा प्लॅनिंग नियोजनाचा आराखडा जेव्हा प्लॅनिंग कमिशन मंजूर करतं तेव्हा त्यांनी काही डायरेक्टिव्ह सुद्धा राज्य सरकारला देण्याची गरज आहे की या प्लॅनिंग कमिशननी किंवा विशेष त्याच्यासाठी जादा निधी, त्यानंतर घटनात्मक जबाबदारी असेल तर ही केवळ राज्य सरकारची जबाबदारी समजून चालायचं काही कारण नाही. आणि ती असती तर मग त्यांनी सांगितलं तुमचं तुम्ही आम्ही पुष्कळ बोर्ड केलेले आहेत. आमच्याकडे पूर्वीच होतंच, मराठवाडा विकास मंडळ होतंच पूर्वी, विदर्भ विकास मंडळ आम्ही केलंच होतं, कोकण विकास मंडळ आपण केलंच होतं. त्याचं पुढे काय झालं हे काही मी सांगायची गरज नाही. होते आपल्याकडे सगळी मंडळी. ती वैधानिक जबाबदारी जेव्हा स्वीकारली तेव्हा याचा अर्थ ते राज्य एकटं करू शकणार नाही, घटनात्मक जबाबदारी आहे आणि घटनेचं पालन करण्याची केंद्र सरकारची जबाबदारी ही नाकारता येणार नाही. आणि म्हणून आम्ही हा विषय आता लावून धरलेला आहे प्लॅनिंग कमिशनच्या समोर. भारत निर्माण या योजनेखाली 1 कोटी हेक्टर जमीन नव्याने ओलिताखाली आणण्याचं एक फार मोठं काम या नव्या कल्पनेमध्ये त्यांनी घेतलेलं आहे. आणि त्यांचा जो नॅशनल प्रोजेक्टची मूळ आट जी आहे ते किमान 1 लाख हेक्टर जमीन ज्या प्रोजेक्टमधून ओलिताखाली येऊ शकते असे प्रकल्प ते नॅशनल प्रोजेक्ट म्हणून ते घेणार आहेत. आपल्याला आता मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये असं कुठं आम्ही ज्यात बसतोय मला माहिती नाही आहे, परंतु असे जर काही आपल्याकडे असतील प्रकल्प तर जरूर आपल्याला नॅशनल प्रोजेक्ट म्हणून जर त्यांच्याकडे सुपूर्द करता आले तर जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला त्यांच्याकडनं मिळू शकतो. राज्यातच नव्हे तर देशातही गतीने वाढणारं शहर म्हणून लातूरकडे सर्वजण पाहत आहेत. येथील बाजार समिती आशिया खंडात अग्रेसर आहे. त्रिस्तरीय उड्डाणपूल लातूरच्या वैभवात भर टाकणारा आहे. शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्न हा शब्द
सजीवकरणात विलासरावांची प्रेरणा येथील शिक्षण तज्ज्ञांना मार्गदर्शक आहे. गुणवंतांच्या उच्च शिक्षणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि IT पार्क ही त्यांचीच देण. खेळाडूंसाठी क्रीडा संकुल आणि व्यापाऱ्यांसाठी ब्रॉडगेज रेल्वे त्यांच्या परिश्रमांचं फळ. शब्द पाळणारा नेता. भर निवडणुकीत लातूरकरांना पाणी समस्येबाबत दिलेला शब्द विलासरावांनी अवघ्या 6 महिन्यात खरा करून दाखवला व लातूरकरांना 26 मे 2005 रोजी वचनपूर्तीचा सोहळा करून जलसंपदा लातूरकरांना सुपूर्द केली. मताने मला आपण निवडून दिलं आणि 22 नोव्हेंबरला मांजरा धरणावर बैठक केली. म्हणजे मुख्यमंत्र्याची पदाची शपथ घेतल्यानंतर 22 दिवसामध्ये मांजरा धरणावर जाऊन बैठक घेऊन या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला गती देण्याचा प्रयत्न केला आणि 22 नोव्हेंबर पासून 3 मे या दिवशी गावामध्ये पाणी आलं. मला वाटतं 6 महिन्यामध्ये हा पिण्याच्या पाण्याचा जो अतिशय जटिल प्रश्न होता तो सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेले आहोत. लातूरचे लोक पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते, कारण चातकाला कधी पाणी एक थेंबला कधी मिळत नाही आणि तो सतत वाट बघत असतो, म्हणून हा शब्द प्रचलित झाला, चातकासारखी वाट बघतो. चातकाला पाणी मिळालं की मला माहिती नाही, परंतु लातूरकरांच्या पर्यंत पाणी आम्ही आणून पोहोचवलेलं आहे याचा मला मनापासून आनंद आहे. नाशिक असो व उस्मानाबाद, विलासरावांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा येथे पाहावयास मिळतो. नव्याने आलेलं सरकार आमचं विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जे काम करतं आहे त्यामध्ये आघाडी सरकारच्या ज्या ज्या योजना आल्या त्या आमच्या थेट व त्या घरकुलांच्या असतील. त्यामध्ये असणारा आता जो पूर अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये तसं 1 तारखेपासून स्थापन झाल्यापासून अनेक संकटं या महाराष्ट्र राज्यामध्ये आले, पण त्याला महाराष्ट्र सरकारच्या आघाडी सरकारने चांगल्या प्रकारचं एक तोंड दिलं, त्याला मदत केली. विलासराव सर देशमुखच्या सरकारनं तसं पाहिलं तर आता सध्याचं त्यांचं जे लोकशाही आघाडीचं सरकार आहे या सरकार चालवत असताना कसरतीचं काम करत असतानाही त्यांनी शेतीविषयक जे निर्णय घेतलेले आहेत ते अत्यंत निश्चितच म्हणजे उपयुक्त असे निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांचा जो अपघात विमाचा निर्णय आहे, पाणलोट क्षेत्राचा निर्णय आहे किंवा मार्केट कमिटीचा ॲक्ट जो त्यांनी काही सुधारित ॲक्ट लागू करतायत या दृष्टीने म्हणजे शेतकऱ्यांची उन्नती साधण्यासाठी त्याचा निश्चितपणे त्यांना फायदा होणार आहे. देशभरात अल्पसंख्याकाबाबत सर्वाधिक सोयी देणारं राज्य म्हणून महाराष्ट्र उदयास येत आहे याचे अभ्यासकही विलासरावांच्या दूरदृष्टीबाबत बोलताना थकत नाहीत. विलासराव देशमुख की चीफ मिनिस्टर के रूप में दूसरी इनिंग बड़ी चैलेंजिंग रही है और उनको दूसरी बार चीफ मिनिस्टर बनाना ये एक तरह की रिसिप्ट है कि उन्होंने पिछली बार अच्छा काम किया है. ख़ास तौर पर उन्होंने उर्दू के लिए और मुस्लिम समाज के लिए जो काम किया है उसका उल्लेख करना यहाँ मैं ज़रूरी समझता हूँ. आज पूरे इस मुल्क में, पूरे देश में महाराष्ट्र एक ऐसी स्टेट है जहाँ पर उर्दू के सबसे ज़्यादा स्कूल्स हैं. यानी तकरीबन 3000 प्राइमरी स्कूल है, 900 हाई स्कूल हैं, 100 जूनियर कॉलेजेस हैं, 45 डीएड कॉलेज हैं और तकरीबन 25 बीएड कॉलेजेस ऐसे हैं जहाँ पर के उर्दू लैंग्वेज लेकर, सेकंड लैंग्वेज लेकर या एक ऐच्छिक लैंग्वेज लेकर सीखा जा सकता है. साथ ही 7 यूनिवर्सिटीज़ में उर्दू विभाग हैं जहाँ पर के रिसर्च का काम चल रहा है. इसी तरह महाराष्ट्र देश में एक ऐसी स्टेट है जहाँ पर मौलाना आज़ाद ओपन यूनिवर्सिटी जो हैदराबाद में चल रही है उसके 21 सेंटर
महाराष्ट्र में चढ़े हैं, ये महाराष्ट्र के लिए बहुत ख़ास बात है। और दूसरी बात जो विलासराव जी ने महाराष्ट्र वालों के लिए की है, आज से चंद साल पहले मैं महाराष्ट्र के बहुत बड़े शिक्षण तज्ञ मुबारक कापड़ी और कुछ लोग विलासराव देशमुख से लातूर में आकर मिले थे और उनसे कहा था कि MSCET में पर्चे उर्दू मीडियम वालों के लिए उर्दू से दिए जाएं। और मुझे खुशी है कि उन्होंने ये प्रस्ताव हमारा फौरी मंजूर किया। महाराष्ट्राची ऐतिहासिक व सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे जिल्ह्यातही विलासरावांचा व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या सर्वोच्चपदी अखंड विराजमान राहावं अशाच प्रकारची भावना व्यक्त होत आहे। सर्वांनी विलासराव देशमुख यांना ही दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आणि त्यांचा आता 1 वर्षाचा कार्यकाल त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा पूर्ण होतोय। या 1 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक नैसर्गिक आर्थिक संकटांचा सामना करत परंतु लोकाभिमुख आणि शेवटच्या माणसाला न्याय देण्याचा जो एक प्रक्रिया काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये आहे ती प्रामाणिकपणे डोळ्यासमोर ठेवून त्या ध्येयासाठी अंतिम स्वरूप देणारे आर्थिक सामाजिक राजकीय निर्णय शैक्षणिक असतील आर्थिक असतील शेतकऱ्यांचे असतील हे त्यांनी घेतलेले ही त्यांची जमेची बाजू आहे। आणि चैत्यभूमीच्या विकासाकरता आणि त्या परिसराच्या विकासाकरता पहिला निर्णय हा विलासरावांचा पहिल्या कारकिर्दीमध्ये जो झाला 10 कोटी रुपये त्यांच्या विकासाकरता आणि CRZच्या योजनेच्या माध्यमातून तो जो परिसर आहे त्याच्या विकासाकरता आणि अगदी 3 दिवसापूर्वी त्या ठिकाणच्या विकासाकरता आणखीन 15 कोटी रुपयांची तरतूद ही माननीय विलासराव देशमुखांनी केली। आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे एक जागतिक कीर्तीचं स्मारक ज्या ठिकाणी त्यांनी अंतिम संस्कार त्या ठिकाणी झाले त्याच्या विकासाकरता त्यामुळं दलित समाजाकरता त्या नेत्यांनी जे काम केले त्यांच्या प्रश्नांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा त्यांच्या निर्णयातून तुम्हाला मला जाणवतो। आमचे नेते मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व त्यांचे एक सहकारी म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतोय। आम्ही आता एक नवीन आमदारांच्याकरता एक वर्कशॉप 2 दिवसाचं कार्यशाळा यजदामध्ये जानेवारी महिन्यामध्ये आम्ही आता घेऊ पाहतोय। अशा पद्धतीनं कमिट्यांचं कामकाज म्हणा अशा सर्वच बाजूनी ह्या राज्याची चौफेर प्रगती कशी होईल हा विश्वास घेऊन आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय। आता आघाडीचं सरकार म्हणल्यानंतर जरूर याच्यामध्ये 2 पक्ष आहेत त्यामुळे बऱ्याच वेळा मतैक्य विषयावरती होणं हे अवघड असतं, परंतु हे स्किल आमचे मुख्यमंत्री देशमुख साहेब यांच्याकडे असल्यामुळं आणि एक कुशल नेतृत्व मुख्यमंत्र्याच्या रूपानं महाराष्ट्राला लाभलेलं असल्यामुळं आणि आमच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षसुद्धा पवारसाहेब सरकार चालवत असताना ह्या दोन्ही नेत्यांचंसुद्धा आम्हाला नेहमीच मार्गदर्शन असतं आणि मुख्यमंत्र्यांचा खंबीर नेतृत्व करण्याची भूमिका असल्यामुळं जरी ही सगळी संकटं असली तरी मला विश्वास आहे की महाराष्ट्र राज्य ही देशामध्ये 1 नंबरचं राज्य व्हावं। ह्या राज्यातला औद्योगिक दर, ह्या राज्यातला कृषी विकासाचा दर, ह्या राज्यातला पतपुरवठ्याचा दर आणि ह्या राज्यामधली कारखानदारी आणि विशेषतः कृषी औद्योगिक कारखानदारीसुद्धा वाढण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो। चंद्रपूर यवतमाळ या महाराष्ट्राच्या दुसऱ्या कोपऱ्याला असणाऱ्या जिल्ह्यातही विकासाचं पर्व नेणारे विलासराव हे एकमेव नेते असल्याचं मत व्यक्त होत आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी खनिज विकास निधीमधून रस्ते दुरुस्तीचे काम त्यांनी घेतलेले आहे। उदाहरणामध्ये मूल नगर परिषदेमध्ये आज 75 लाखाचे कामं होऊन राहिले रोडची। त्याचबरोबर उमा नदीवर जे आहे एक मोठा ब्रिज तयार झालेला आहे, त्याचं उद्घाटन नुकतंच व्हायच्या तयारीत आहे। काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली विलासराव देशमुख यशस्वीरित्या हे कारकीर्द पार पडते आहेत। त्याच्यामुळे जनतेमध्ये या सरकारविषयी आपुलकी, सहानुभूती आणि काँग्रेस पक्ष हा ज्या देशातील या राज्यातील आणि जिल्ह्यातील आदिवासी गोरगरीब लोक जे आहेत त्यांची सेवा करू शकते, लोकांना आधार देऊ शकते हा आत्मविश्वास या लोकांमध्ये वाढत चाललेला आहे। माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये मला विविध खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आणि ह्यामध्ये मी विलासरावजींना अत्यंत जवळून बघितलं की त्यांच्यासारखा प्रशासनाची जाण असलेला
आणि सर्वच खात्याची सगळ्याच विभागाची जाण असलेला नेता मला तरी वाटतं की महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणीही नाही. यवतमाळ जिल्हा जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये विकास झालेला आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सहकाराची चळवळ जिवंत ठेवून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणणारे विलासरावजी देशमुख यांच्यामुळे आज पुन्हा सहकारी क्षेत्रात सुवर्णयुग सुरू होत आहे. ही त्याची नांदी आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नामदार विलासरावजी देशमुख ज्यावेळेस पहिल्यांदा विराजमान झाले त्या अगोदर युतीचं सरकार होतं आणि मला सांगायला काही संकोच वाटणार नाही की राज्याचा ग्रामीण अर्थकारणाचा जो पाया आहे तो या राज्यात सहकाराच्या माध्यमातून आणि साखर कारखानदारीच्या माध्यमातून प्रामुख्यानं विकसित झालेला आहे. युती शासनाच्या काळात राज्यात सहकारी तत्वावर फक्त 2च सहकारी साखर कारखाने उभे राहिले आणि विलासराव देशमुख पहिल्यांदा ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा असा निर्णय घेतला की राज्याची जर सहकार चळवळ ग्रामीण भागातलं अर्थकारण मजबूत करायचं असेल तर साखर कारखानदारीला पर्याय नाही. आणि मग 9व्या पंचवार्षिक योजनेत तब्बल जवळपास 22 कारखाने राज्य शासनाने त्यावेळेस मंजूर केले. त्यावेळेस खास बाब म्हणून MCDCची स्थापना करून सहकार विकास महामंडळ स्थापना करून त्यामार्फत या 1250 मेट्रिक टनाच्या कारखान्यांना अर्थसहाय्य राज्य शासनातर्फे केलं. जवळपास 100 कोटी रुपयाचं भाग भांडवल त्यावेळेस उभं करून दिलं. नंतरच्या काळात दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा कारखान्यांना मदत केली आणि मग त्या माध्यमातून आज लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 3 कारखाने या MCDCच्या माध्यमातून नव्याने उभं राहिले. जिल्ह्यात जवळपास आज 9 सहकारी साखर कारखाने आहेत आणि या सगळ्याच्या माध्यमातून एक आर्थिक जे विकेंद्रीकरण किंवा आर्थिक कारण जी प्रगती आहे ग्रामीण भागाची निश्चितपणे विकसित होण्यास मदत झालेली आहे. कारण खऱ्या अर्थानं शेतकरी जगला तर सगळे जगू शकतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ सुरुवात केली आणि देशामध्ये सर्वात अधिक महाराष्ट्र चळवळ सहकारी चळवळ ही महाराष्ट्रामध्ये फोफावत आहे. सहकारी साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, नागरी बँका असतील, पतसंस्था असतील, अशा विविध प्रक्रिया संस्था असतील, ह्या विविध संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. ह्यासाठी सातत्याने त्याने प्रयत्न केले. स्पर्धा ही गुणात्मक असली पाहिजे, पण स्पर्धा करत असताना शेतकरी अडचणीत येणार नाही, कारखाने अडचणीत येणार नाहीत, ही भूमिका त्यांनी घेतली आणि रास्त जे काय शेतकऱ्याला देता येऊ शकेल ते देण्याचा प्रयत्न त्यांनी ह्या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केलेला आहे. अण्णा हजारे म्हणतायत राज्याचे नेतृत्व करणारा माणूस तळागाळातून आलेला असेल तर त्याची जाण ही जाणत्या राजासारखीच असते. राजकारण्यांच्या प्रतिक्रियांबरोबरच विलासरावजींचं जनमानसामधलं स्थान हे जाणत्या राजा इतकं आहे आणि म्हणून ते सतत म्हणत असतात की नाही, आम्हाला आता जाणता राजा मिळालेला आहे. कलावंत, सिनेकलावंत, नाट्य कलावंत, संगीत क्षेत्रातले, महाराष्ट्रातलेच नव्हे संपूर्ण देशातले जाणकार कलावंत, ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत त्यांच्याबद्दल अभिमानाने हेच म्हणतात की सुसंस्कृत राजा या महाराष्ट्रामध्ये आहे तो म्हणजे विलासरावजी. त्यांच्यावर अनेक कलावंत प्रेम करतात. म्हातारी काय तुम्ही लवकर होणार नाही, अजून खूप वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळायचे, म्हातारा होऊन चालणार सुद्धा नाही. वय वाढत राहते, आम्ही आहोत बरोबर. सगळ्यात आनंदाची गोष्ट उगाच खळबळजनक काही विधानं करत नाही, तुम्ही निर्णय घेताय आणि राबवताय, याचा आनंद होत आहे. सीएमला एक व्यक्तिमत्व असतं, याबद्दल आपल्याला पण त्याबद्दल त्या माणसाबद्दल आदर वाटतो. असं व्यक्तिमत्व विलासराव म्हणजे वाटतं की खरंच एक व्यवस्थित सीएम आपल्या महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व लाभलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कसं बोललं पाहिजे हे खरंच त्यांच्याकडनं शिकण्यासारखे आदर्श आहे. आपल्याला आपल्या भावी पिढीला पण सांगताना आपण मुख्यमंत्री कसा असावा, तर असे काही काही फार कमी मुख्यमंत्री झालेत की आपल्याला आपल्या मुलांना सांगायचं वाटतं की हे मुख्यमंत्री चांगले आणि त्यातच विलासराव एक आहे याचा मला खरंच आनंद वाटतो. विलासरावजी हे मराठवाड्यात आहे त्याचा अनकथा आहे, पण त्यापेक्षाही महाराष्ट्राला एक त्याला आपण म्हणू की सुसंस्कृत मुख्यमंत्री मिळाले त्या अर्थाने मला जास्ती आनंद होतो आणि जास्ती अभिमान वाटतो. त्यामुळे मला स्वतःला
जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा मला फारच आनंद झाला. 2004 साली सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात आपल्या राजकीय पटावर प्रचंड गदारोळ होता. भावी मुख्यमंत्री कोण, नवा मुख्यमंत्री कोण, तसे पटावर अनेक नेते होते. पण आम्ही काही मंडळी ठामपणे म्हणत होतो की विलासराव देशमुखच मुख्यमंत्री होणार. पण या तर्काला एक महत्त्वाचा आधार असा होता की या राजकीय खेळीमध्ये अनेक नेते होते, पण खरा महानेता एकच होता, विलासराव देशमुख. आणि त्यांनी या एका वर्षात सिद्ध ते केलेलंही आहे. निवळ सिद्धच केलेलं नाही आहे, तर अस्थिर सगळ्या राजकीय पटावरच्या खेळीमध्ये त्यांनी स्थिर सरकार यशस्वीपणे दिलेलं आहे. निवळ स्थिर सरकार देऊनच थांबले नाहीत, तर जोमानं प्रगती साधलेली आहे. खरं तर विरोधक सुखासुखी प्रगती साधू देत नाहीत, पण विलासरावांनी विरोधकांना न दुखावता त्यांना हसवत खुलवत प्रगतीचा टप्पा गाठलेला आहे. पूर्वी गाठला होता आणि यापुढेही ते गाठणार आहे. हे जनता जनार्दना, तूच माझा साथी, तूच माझी पंढरी, तूच माझा ज्ञानोबा, जगणार आहे मी तुझ्या सोबती. तुझ्याच साठी अखेरच्या श्वासापर्यंत माझं ध्येय एकच, हो हो एकच, जनता जनार्दनाची सेवा, जनता जनार्दनाची सेवा. परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीची आम्ही लेकरं. सृष्टीच्या आरोह अवरोहाबरोबर जायलाच हवं आपल्याला, कारण सृष्टीच सर्वश्रेष्ठ आहे. तीच निर्माण करते भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, आणि तीच निर्माण करते नंदनवनही. मनाला हेलावणारे मधुर सृष्टीचे संगीत, झऱ्याची झुळझुळ, पाना फुलांचे नृत्य, त्याची मनाला मोहून घेणारी लय, आणि दृष्टीची पारणं फेडणारी सुंदर इंद्रधनुष्य. पण या निर्मितीला हुंकार देणं, त्याचं स्वागत करून येईल त्या प्रसंगाला सामोरे जाणं, हे आपल्या हातात. संकट आल्याशिवाय स्थैर्याचं, वादळ आल्याशिवाय शांतीचं महत्त्व कळत नाही. संकट ही धैर्य वाढवतात धैर्यवानांची. म्हणून माझ्या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करून, आधुनिकतेचा स्वीकार करून न्यायचं आहे राष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ स्थानावर. सर्वश्रेष्ठ प्रगत संपन्न राज्य म्हणून हवी आहे साथ जनता जनार्दनाची. थोर द्रष्टे कवी कुसुमाग्रज उर्फ विवा शिरवाडकर आपल्या एका कवितेत सारा संसार पुराच्या सुनामी लाटेत वाहून गेलाय, सारा संसार उद्ध्वस्त झालाय, आणि त्याच वेळेस त्या आपल्या शिष्यासमोर त्याचे गुरु त्याचं दुःख ऐकून त्याला मदत करण्यासाठी खिशात हात घालतायत. तेव्हा तो कर्मनिष्ठ तरुण म्हणतोय, पैसे नको सर, पैसे नको सर, मला दुःखाघाताने जरा एकटं एकटं वाटायला लागलं होतं, म्हणून मी तुमच्या समोर माझ्या मनातले भाव मोकळे केले. थांबा सर, सर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, सर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, लढ म्हणा. बस हे जनता जनार्दना, हे जनता जनार्दना, राज्याच्या कुठल्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी मला तुम्ही तुमचे समर्थ बाहूंचे, समर्थ मनाचे बळ द्या. माझ्या हुंकाराला हुंकाराचे संगीत द्या व मला एका दिलाने, एका आवाजात फक्त म्हणा, लढ, लढ म्हणा, लढ म्हणा.
संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील मांजरा तीरावरील लातूर जिल्ह्याच्या बाभळगाव येथील सरपंच ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेले विलासरावजी देशमुख यांची कारकीर्द दैदिप्यमान आहे. त्यांच्या गतिमान कर्तृत्वाचा घेतलेला हा छोटासा वेध. विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या गतिशील जीवनाचा वेध घेताना अभिमानाने ऊर भरून येतो. थोर राष्ट्राभिमानी नेत्यांचा संतांचा वारसा लाभलेल्या संतभूमीत विलासरावजींचा जन्म झाला. लोकसेवेचे कंकण बांधलेल्या देशमुख घराण्याचा वारसा प्रत्येक जण चालवतो आहे समाधानाने. राजे आपल्या सामाजिक बांधिलकीत, आपल्या राजकीय निर्णयात, आपल्या कृतिशील विकासाच्या कामात सतत जाणवते आपल्या ठायी असलेली सेवावृत्ती व विकासाची जाण. हो, जाण सेवावृत्तीची, जाण कृतिशीलतेची, जाण बंधुत्वाची. राजे राजे अनेक झाले, अनेक होतील, पण जाण असलेले जाणते राजे किती? फार थोडे. हो हो, आम्ही जनता सतत आपल्यात पाहतोय ही जाण, जागृतीची, सतर्कतेची. हो हो, आपण आहात आमच्या मनातले जाणते राजे, जाणते राजे. थोर महात्मे सांगायचे, या देशातील दीनदलित, भटके, आदिवासी, भिल्ल, कोळी, मागासवर्गीय लोक विद्वान होऊन विचार करण्यालायक होत नाहीत तोपर्यंत राष्ट्र निर्माणच होऊ शकत नाही. म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांनी शतकापूर्वी आरक्षणाचा अध्यादेश काढला आणि खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ रोवली. राजे, आपल्या मनातले भाव येथे व्यक्त होत आहेत. अशा या महाराष्ट्राच्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी श्रीमान विलासरावजी विराजमान होत आहेत. त्यांचं मन म्हणते, एकच न्यारा आमुचा प्यारा, एकच न्यारा आमुचा प्यारा, झंझावात हा प्रगतीचा, सामर्थ्याचा मंत्र सांगतो महाराष्ट्र आमुचा प्यारा, महाराष्ट्र आमुचा प्यारा. या अखंड महाराष्ट्राची प्रगती समतोल होण्यासाठी त्याच तोडीचं सामर्थ्य, त्याच तोडीचं समर्थ नेतृत्व महाराष्ट्रास हवं. विलासरावजींच्या व्यक्तिमत्वाबद्दल स्वंद महाराष्ट्रातील मते एकत्र केली तर अखंड महाराष्ट्रातील थोर नेत्यांची परंपरा आपल्या समोर आपल्या रूपाने येते. विलासरावजी एक मुख्यमंत्रीच नाहीत तर जनमानसात विराजमानच झालेले. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व त्यांच्या सत्शील आचरणाने, त्यांच्या निर्णय क्षमतेने सर्वांना मोहित करणारे आहे. महान संत गाडगेबाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या विदर्भात संत गाडगेबाबांच्या नावाने विद्यापीठ सुरू करणारे विलासराव विदर्भवासियांना आपले स्वप्न साकार करणारे द्रष्टे राजे वाटतात. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आणि निष्काम कर्मयोगी गाडगे महाराजांना मानणारा हा महाराष्ट्र आहे. आणि विलासरावजींनी हे खरं कौतुक आहे. आणि शेवटी त्यांनी एवढा मोठा एक सामाजिक क्रांतिकारी पाऊल उचललं की ज्या पावलाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी विलासरावजींच्या कारकिर्दीत विलासरावजींनी अफाट काम केलं, प्रश्नच नाही. विलासरावजींनी पक्षाची जडणघडण अतिशय मजबूत केली, प्रश्नच नाही. विलासरावजींनी महिलांकरता खूप वेगळ्या वेगळ्या योजना राबवल्या, प्रश्नच नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं, मी एक विदर्भातली सामाजिक राजकीय कार्यकर्ता म्हणून या विलासरावजींच्या 1 वर्षाच्या कारकिर्दीला अतिशय मनापासून धन्यवाद देते. आणि परमेश्वर त्यांना सुदृढ आयुष्य द्यावं. आणि महाराजांना हवा असणारा माणूस ते आज आहेत हे त्यांनी त्यांच्या नामकरणातून आम्हाला सिद्ध करून दिलं. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव आणि अमरावती विद्यापीठाला निष्काम कर्मयोगी गाडगे महाराजांचं नाव, हे 2 नावं दिलेत. विलासरावजी, तुम्ही 2 विद्यापीठाचं नामकरण विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती विद्यापीठाचं जे नामकरण केलं त्याबद्दल अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, आमचे सगळे संचालक सगळ्यांनी मनापासून त्या ठरावाचं स्वागत केलं.
विलासराव देशमुखांचं कर्तृत्व अतिशय चांगलं आहे. राज्यकारभार चालवणं ही सामान्य बाब नाही, ही अत्यंत कठीण बाब आहे आणि ही त्यांनी अत्यंत यशस्वीपणे हाताळलेली आहे, यात संदेह नाही. भविष्यात सुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ते महाराष्ट्रातील हा जो काही नकाशा आहे, हा संपूर्ण नकाशा आर्थिकदृष्ट्या ते बदलवून टाकतील एवढी जिद्द त्यांच्यामध्ये आहे आणि या जिद्दीमुळेच ते संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला काळ महाराष्ट्राला आणून दाखवेल अशी माझी निश्चित धारणा आहे. मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख हे या महाराष्ट्रातलं आणि मी तर म्हणेल की या देशाच्या पातळीवरती एक अतिशय प्रभावशाली आणि कर्तृत्व नेतृत्व आहे अशी माझी स्वतःची खात्री आहे. मराठवाडा विकासापासून सातत्याने दूर राहिलेला विभाग, निजाम काळापासूनचा अनुशेष बाकीच. निजाम राजवटीपासून हा निर्माण झालेला बॅकलॉग आहे. जे भाग इंग्रजाच्या राजवटीखाली होते त्या भागामध्ये काहीतरी त्या काळामध्ये पुष्कळशा काही चांगल्या गोष्टी त्या काळामध्ये घडल्या. आमच्याकडं रस्ते नाही, आमच्याकडं पाण्याची सोय नाही, आमच्याकडे वीज नाही, काही नव्हतं. त्या तुलनेमुळं इतर भागामधल्या आणि म्हणून जेव्हा आम्ही बॅकलॉगचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रात आलो तेव्हापासून नव्हे, त्याच्या फार मागे जावं लागेल आपल्याला. किती वर्षापासून शेवटी स्पर्धा कोणाची करायची, आम्हाला कुठपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे, आम्ही कुठं होतो, आम्हाला ते अंतर कापत मूळ पदावर यायला सुद्धा काही वेळ लागेल की नाही, तिथून मग पुढे जायचं आहे. हा विचार खरं म्हणजे आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. कारण त्या काळामध्ये त्या राजवटीमध्ये काहीही फारसं आपल्या परिसरामध्ये होऊ शकलेले नाही आहे. ज्येष्ठ समाजसेवक गोविंदभाई श्राफ यांच्यानंतर ही पोकळी आणखी वाढली. मात्र विलासरावजी देशमुख यांच्यामुळं मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे पाहायला मिळतील. परवा प्लॅनिंग कमिशनकडे गेलो होतो आणि प्लॅनिंग कमिशन पुढे आम्ही विषय मांडलेला आहे की आमचं असं म्हणणं आहे की जर ही घटनात्मक जबाबदारी असेल बॅकलॉग दूर करण्याची, तर प्लॅनिंग कमिशनने सुद्धा याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे. ही केवळ राज्य सरकारवर ढकलून चालणार नाही. कारण 371 कलमाची व्यवस्था देशातल्या कुठल्याही प्रांतासाठी नाही आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, कच्छ आणि तेलंगणा याच्यापेक्षा कुठेही अशी वेगळी व्यवस्था त्या पूर्ण घटनेमध्ये जेव्हा घटनाकाराने घटना तयार केली असेल तेव्हा याची विशिष्ट तरतूद जेव्हा केली तेव्हा ही जबाबदारी केवळ राज्य सरकार, जेव्हा प्लॅनिंग नियोजनाचा आराखडा जेव्हा प्लॅनिंग कमिशन मंजूर करतं तेव्हा त्यांनी काही डायरेक्टिव्ह सुद्धा राज्य सरकारला देण्याची गरज आहे की या प्लॅनिंग कमिशननी किंवा विशेष त्याच्यासाठी जादा निधी, त्यानंतर घटनात्मक जबाबदारी असेल तर ही केवळ राज्य सरकारची जबाबदारी समजून चालायचं काही कारण नाही. आणि ती असली तर मग त्यांनी सांगितलं तुमचं तुम्ही आम्ही पुष्कळ बोर्ड केलेले आहेत. आमच्याकडे पूर्वीच होतंच, मराठवाडा विकास मंडळ होतंच पूर्वी, विदर्भ विकास मंडळ आम्ही केलंच होतं, कोकण विकास मंडळ आपण केलंच होतं. त्याचं पुढे काय झालं हे काही सांगायची गरज नाही, होते आपल्याकडे सगळी मंडळी. ती वैधानिक जबाबदारी जेव्हा स्वीकारली तेव्हा याचा अर्थ ते राज्य एकटं करू शकणार नाही, घटनात्मक जबाबदारी आहे आणि घटनेचं पालन करण्याची केंद्र सरकारची जबाबदारी ही नाकारता येणार नाही. आणि म्हणून आम्ही हा विषय आता लावून धरलेला आहे प्लॅनिंग कमिशनच्या समोर. भारत निर्माण या योजनेखाली 1 कोटी हेक्टर जमीन नव्याने ओलिताखाली आणण्याचं एक फार मोठं काम या नव्या कल्पनेमध्ये त्यांनी घेतलेलं आहे. आणि त्यांचा जो नॅशनल प्रोजेक्टची मूळ आट जी आहे ते किमान 1 लाख हेक्टर जमीन ज्या प्रोजेक्टमधून ओलिताखाली येऊ शकते असे प्रकल्प ते नॅशनल प्रोजेक्ट म्हणून ते घेणार आहेत. आपल्याला आता मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये असं कुठं आम्ही ज्यात बसतोय मला माहिती नाही आहे, परंतु असे जर काही आपल्याकडे असतील प्रकल्प तर जरूर आपल्याला नॅशनल प्रोजेक्ट म्हणून जर त्यांच्याकडे सुपूर्द करता आले तर जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला त्यांच्याकडनं मिळू शकतो. राज्यातच नव्हे तर देशातही गतीने वाढणारं शहर म्हणून लातूरकडे सर्वजण पाहत आहेत. येथील बाजार समिती आशिया खंडात अग्रेसर आहे. त्रिस्तरीय उड्डाणपूल लातूरच्या वैभवात भर टाकणारा आहे. शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्न हा शब्द
सजीव करण्यात विलासरावांची प्रेरणा येथील शिक्षण तज्ज्ञांना मार्गदर्शक आहे. गुणवंतांच्या उच्च शिक्षणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि IT पार्क ही त्यांचीच देण. खेळाडूंसाठी क्रीडा संकुल आणि व्यापाऱ्यांसाठी ब्रॉडगेज रेल्वे त्यांच्या परिश्रमांचं फळ. शब्द पाळणारा नेता. भर निवडणुकीत लातूरकरांना पाणी समस्येबाबत दिलेला शब्द विलासरावांनी अवघ्या 6 महिन्यात खरा करून दाखवला व लातूरकरांना 26 मे 2005 रोजी वचनपूर्तीचा सोहळा करून जलसंपदा लातूरकरांना लातूरकरांना सुपूर्द केली. मताने मला आपण निवडून दिलं आणि 22 नोव्हेंबरला मांजरा धरणावर बैठक म्हणजे मुख्यमंत्र्याची पदाची शपथ घेतल्यानंतर 22 दिवसामध्ये मांजरा धरणावर जाऊन बैठक घेऊन या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला गती देण्याचा प्रयत्न केला आणि 22 नोव्हेंबर पासून 3 मे या दिवशी गावामध्ये पाणी आलं. मला वाटतं 6 महिन्यामध्ये हा पिण्याच्या पाण्याचा जो अतिशय जटिल प्रश्न होता तो सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेले आहोत. लातूरचे लोक पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते कारण चातकाला कधी पाणी एक थेंबला तरी मिळत नाही आणि तो सतत वाट बघत असतो. म्हणून हा शब्द प्रचलित झाला, चातकासारखी वाट बघतो. चातकाला पाणी मिळालं की मला माहिती नाही, परंतु लातूरकरांच्या पर्यंत पाणी आम्ही आणून पोहोचवलेलं आहे हे आता मला मनापासून आनंद आहे. नाशिक असो व उस्मानाबाद, विलासरावांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा येथे पाहावयास मिळतो. नव्याने आलेलं सरकार आमचं विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जे काम करते त्यामध्ये आघाडी सरकारच्या ज्या ज्या योजना आल्या त्या आमच्या थेट व त्या घरकुलांच्या असतील. त्यामध्ये असणारा आता जो पूर अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये तसं 1 तारखेपासून स्थापन झाल्यापासून अनेक संकटं या महाराष्ट्र राज्यामध्ये आले, पण त्याला महाराष्ट्र सरकारच्या आघाडी सरकारने चांगल्या प्रकारचं एक तोंड दिलं, त्याला मदत केली. विलासराव सर देशमुखच्या सरकारनं तसं पाहिलं तर आता सध्याचं त्यांचं जे लोकशाही आघाडीचं सरकार आहे या सरकार चालवत असताना कसरतीचं काम करत असतानाही त्यांनी शेतीविषयक जे निर्णय घेतलेले आहेत ते अत्यंत निश्चितच म्हणजे उपयुक्त असे निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांचा जो अपघात विमाचा निर्णय आहे, पाणलोट क्षेत्राचा निर्णय आहे किंवा मार्केट कमिटीचा ॲक्ट जो त्यांनी काही सुधारित ॲक्ट लागू करतायत या दृष्टीने म्हणजे शेतकऱ्यांची उन्नती साधण्यासाठी त्याचा निश्चितपणे त्यांना फायदा होणार आहे. देशभरात अल्पसंख्याकाबाबत सर्वाधिक सोयी देणारं राज्य म्हणून महाराष्ट्र उदयास येत आहे याचे अभ्यासकही विलासरावांच्या दूरदृष्टीबाबत बोलताना थकत नाहीत. विलासराव देशमुख की चीफ मिनिस्टर के रूप में दूसरी इनिंग बड़ी चैलेंजिंग रही है और उनको दूसरी बार चीफ मिनिस्टर बनाना ये एक तरह की रिसिप्ट है कि उन्होंने पिछली बार अच्छा काम किया है. ख़ास तौर पर उन्होंने उर्दू के लिए और मुस्लिम समाज के लिए जो काम किया है उसका उल्लेख करना यहाँ मैं ज़रूरी समझता हूँ. आज पूरे इस मुल्क में, पूरे देश में महाराष्ट्र एक ऐसी स्टेट है जहाँ पर उर्दू के सबसे ज़्यादा स्कूल्स हैं. यानी तकरीबन 3000 प्राइमरी स्कूल हैं, 900 हाई स्कूल हैं, 100 जूनियर कॉलेजेस हैं, 45 डीएड कॉलेज हैं और तकरीबन 25 बीएड कॉलेजेस ऐसे हैं जहाँ पर के उर्दू लैंग्वेज लेकर, सेकंड लैंग्वेज लेकर या एक ऐच्छिक लैंग्वेज लेकर सीखा जा सकता है. साथ ही 7 यूनिवर्सिटीज़ में उर्दू विभाग हैं जहाँ पर के रिसर्च का काम चल रहा है. इसी तरह महाराष्ट्र देश में एक ऐसी स्टेट है जहाँ पर मौलाना आज़ाद ओपन यूनिवर्सिटी जो हैदराबाद में चल रही है उसके 21 सेंटर
महाराष्ट्र में चढ़े हैं, ये महाराष्ट्र के लिए बहुत ख़ास बात है। और दूसरी बात जो विलासराव जी ने महाराष्ट्र वालों के लिए की है, आज से चंद साल पहले मैं महाराष्ट्र के बहुत बड़े शिक्षण तज्ञ मुबारक कापड़ी और कुछ लोग विलासराव देशमुख से लातूर में आकर मिले थे और उनसे कहा था कि MSCET में पर्चे उर्दू मीडियम वालों के लिए उर्दू से दिए जाएं। और मुझे खुशी है कि उन्होंने ये प्रस्ताव हमारा फौरी मंजूर किया। महाराष्ट्राची ऐतिहासिक व सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे जिल्ह्यातही विलासरावांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या सर्वोच्चपदी अखंड विराजमान राहावं अशाच प्रकारची भावना व्यक्त होत आहे। सन्माननीय विलासराव देशमुख यांना ही दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आणि त्यांचा आता 1 वर्षाचा कार्यकाल त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा पूर्ण होतोय। या 1 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक नैसर्गिक आर्थिक संकटांचा सामना करत परंतु लोकाभिमुख आणि शेवटच्या माणसाला न्याय देण्याचा जो एक प्रक्रिया काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये आहे ती प्रामाणिकपणे डोळ्यासमोर ठेवून त्या ध्येयासाठी अंतिम स्वरूप देणारे आर्थिक सामाजिक राजकीय निर्णय शैक्षणिक असतील आर्थिक असतील शेतकऱ्यांचे असतील हे त्यांनी घेतलेले ही त्यांची जमेची बाजू आहे। आणि चैत्यभूमीच्या विकासाकरता आणि त्या परिसराच्या विकासाकरता पहिला निर्णय हा विलासरावांचा पहिल्या कारकिर्दीमध्ये जो झाला 10 कोटी रुपये त्यांच्या विकासाकरता आणि CRZच्या योजनेच्या माध्यमातून तो जो परिसर आहे त्याच्या विकासाकरता आणि अगदी 3 दिवसापूर्वी त्या ठिकाणच्या विकासाकरता आणखीन 15 कोटी रुपयांची तरतूद ही माननीय विलासराव देशमुखांनी केली। आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे एक जागतिक कीर्तीचं स्मारक ज्या ठिकाणी त्यांनी अंतिम संस्कार त्या ठिकाणी झाले त्याच्या विकासाकरता त्यामुळं दलित समाजाकरता त्या नेत्यांनी जे काम केले त्यांच्या प्रश्नांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा त्यांच्या निर्णयातून तुम्हाला मला जाणवतो। आमचे नेते मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व त्यांचे एक सहकारी म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतोय। आम्ही आता एक नवीन आमदारांच्याकरता एक वर्कशॉप 2 दिवसाचं कार्यशाळा यजदामध्ये जानेवारी महिन्यामध्ये आम्ही आता घेऊ पाहतोय। अशा पद्धतीनं कमिट्यांचं कामकाज म्हणा अशा सर्वच बाजूनी ह्या राज्याची चौफेर प्रगती कशी होईल हा विश्वास घेऊन आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय। आता आघाडीचं सरकार म्हणल्यानंतर जरूर याच्यामध्ये 2 पक्ष आहेत त्यामुळे बऱ्याच वेळा मतैक्य विषयावरती होणं हे अवघड असतं परंतु हे स्किल आमचे मुख्यमंत्री देशमुख साहेब यांच्याकडे असल्यामुळं आणि एक कुशल नेतृत्व मुख्यमंत्र्याच्या रूपानं महाराष्ट्राला लाभलेलं असल्यामुळं आणि आमच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षसुद्धा पवारसाहेब सरकार चालवत असताना ह्या दोन्ही नेत्यांचं सुद्धा आम्हाला नेहमीच मार्गदर्शन असतं आणि मुख्यमंत्र्यांचा खंबीर नेतृत्व करण्याची भूमिका असल्यामुळं जरी ही सगळी संकटं असली तरी मला विश्वास आहे की महाराष्ट्र राज्य ही देशामध्ये 1 नंबरचं राज्य व्हावं। ह्या राज्यातला औद्योगिक दर, ह्या राज्यातला कृषी विकासाचा दर, ह्या राज्यातला पतपुरवठ्याचा दर आणि ह्या राज्यामधली कारखानदारी आणि विशेषतः कृषी औद्योगिक कारखानदारीसुद्धा वाढण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो। चंद्रपूर यवतमाळ या महाराष्ट्राच्या दुसऱ्या कोपऱ्याला असणाऱ्या जिल्ह्यातही विकासाचं पर्व नेणारे विलासराव हे एकमेव नेते असल्याचं मत व्यक्त होत आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी खनिज विकास निधीमधून रस्ते दुरुस्तीचे काम त्यांनी घेतलेले आहे। उदाहरणामध्ये मूल नगर परिषदेमध्ये आज 75 लाखाचे कामं होऊन राहिले रोडची। त्याचबरोबर उमा नदीवर जे आहे एक मोठा ब्रिज तयार झालेला आहे त्याचं उद्घाटन नुकतंच व्हायच्या तयारीत आहे। काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली विलासराव देशमुख यशस्वीरित्या हे कारकीर्द पार पडते आहेत। त्याच्यामुळे जनतेमध्ये या सरकारविषयी आपुलकी सहानुभूती आणि काँग्रेस पक्ष हाच या देशातील या राज्यातील आणि जिल्ह्यातील आदिवासी गोरगरीब लोक जे आहेत त्यांची सेवा करू शकते लोकांना आधार देऊ शकते हा आत्मविश्वास या लोकांमध्ये वाढत चाललेला आहे। माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये मला विविध खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आणि ह्यामध्ये मी विलासरावजींना अत्यंत जवळून बघितलं की त्यांच्यासारखा प्रशासनाची जाण असलेला
आणि सर्वच खात्याची सगळ्याच विभागाची जाण असलेला नेता मला तरी वाटते की महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणीही नाही. यवतमाळ जिल्हा जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये विकास झालेला आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सहकाराची चळवळ जिवंत ठेवून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणणारे विलासरावजी देशमुख यांच्यामुळे आज पुन्हा सहकारी क्षेत्रात सुवर्णयुग सुरू होत आहे. ही त्याची नांदी आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नामदार विलासरावजी देशमुख ज्यावेळेस पहिल्यांदा विराजमान झाले त्या अगोदर युतीचं सरकार होतं आणि मला सांगायला काही संकोच वाटणार नाही की राज्याचा ग्रामीण अर्थकारणाचा जो पाया आहे तो या राज्यात सहकाराच्या माध्यमातून आणि साखर कारखानदारीच्या माध्यमातून प्रामुख्यानं विकसित झालेला आहे. युती शासनाच्या काळात राज्यात सहकारी तत्वावर फक्त 2च सहकारी साखर कारखाने उभे राहिले आणि विलासराव देशमुख पहिल्यांदा ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा असा निर्णय घेतला की राज्याची जर सहकार चळवळ ग्रामीण भागातलं अर्थकारण मजबूत करायचं असेल तर साखर कारखानदारीला पर्याय नाही. आणि मग 9व्या पंचवार्षिक योजनेत तब्बल जवळपास 22 कारखाने राज्य शासनाने त्यावेळेस मंजूर केले. त्यावेळेस खास बाब म्हणून MCDCची स्थापना करून सहकार विकास महामंडळ स्थापना करून त्यामार्फत या 1250 मेट्रिक टनाच्या कारखान्यांना अर्थसहाय्य राज्य शासनातर्फे केलं. जवळपास 100 कोटी रुपयाचं भाग भांडवल त्यावेळेस उभं करून दिलं. नंतरच्या काळात दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा कारखान्यांना मदत केली आणि मग त्या माध्यमातून आज लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 3 कारखाने या MCDCच्या माध्यमातून नव्यानं उभं राहिले. जिल्ह्यात जवळपास आज 9 सहकारी साखर कारखाने आहेत आणि या सगळ्याच्या माध्यमातून एक आर्थिक जे विकेंद्रीकरण किंवा आर्थिक कारण जी प्रगती आहे ग्रामीण भागाची ती निश्चितपणे विकसित होण्यास मदत झालेली आहे. कारण खऱ्या अर्थानं शेतकरी जगला तर सगळे जगू शकतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ सुरुवात केली आणि देशामध्ये सर्वात अधिक सहकारी चळवळ ही महाराष्ट्रामध्ये फोफावत आहे. सहकारी साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, नागरी बँका असतील, पतसंस्था असतील, अशा विविध प्रक्रिया संस्था असतील. ह्या विविध संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. ह्यासाठी सातत्याने त्याने प्रयत्न केले. स्पर्धा ही गुणात्मक असली पाहिजे, पण स्पर्धा करत असताना शेतकरी अडचणीत येणार नाही, कारखाने अडचणीत येणार नाहीत, ही भूमिका त्याने घेतली आणि रास्त जे काय शेतकऱ्याला देता येऊ शकेल ते देण्याचा प्रयत्न त्यांनी ह्या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केलेला आहे. अण्णा हजारे म्हणतायत, राज्याचे नेतृत्व करणारा माणूस तळागाळातून आलेला असेल तर त्याची जाण ही जाणत्या राजासारखीच असते. राजकारण्यांच्या प्रतिक्रियांबरोबरच विलासरावजीचं जनमानसामधलं स्थान हे जाणत्या राजा इतकं आहे आणि म्हणून ते सतत म्हणत असतात की नाही, आम्हाला आता जाणता राजा मिळालेला आहे. कलावंत, सिनेकलावंत, नाट्य कलावंत, संगीत क्षेत्रातले, महाराष्ट्रातलेच नव्हे संपूर्ण देशातले जाणकार कलावंत, ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत त्यांच्याबद्दल अभिमानाने हेच म्हणतात की सुसंस्कृत राजा या महाराष्ट्रामध्ये आहे तो म्हणजे विलासरावजी. त्यांच्यावर अनेक कलावंत प्रेम करतात. म्हातारी काय तुम्ही लवकर होणार नाही, अजून खूप वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळायचंय. म्हातारा होऊन चालणार सुद्धा वय वाढत राहते. आम्ही आहोत बरोबर. सगळ्यात आनंदाची गोष्ट उगाच खळबळजनक काही विधानं करत नाही. तुम्ही निर्णय घेताय आणि राबवताय, याचा आनंद होत आहे. सीएमला एक व्यक्तिमत्व असतं, याबद्दल आपल्याला पण त्याबद्दल त्या माणसाबद्दल आदर वाटतो. असं व्यक्तिमत्व विलासराव म्हणजे वाटतं की खरंच एक व्यवस्थित सीएम आपल्या महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व लाभलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कसं बोललं पाहिजे हे खरंच त्यांच्याकडनं शिकण्यासारखे आदर्श आहे. आपल्याला आपल्या भावी पिढीला पण सांगताना आपण मुख्यमंत्री कसा असावा, तर असे काही काही फार कमी मुख्यमंत्री झालेत की आपल्याला आपल्या मुलांना सांगायचं वाटतं की हे मुख्यमंत्री चांगले आणि त्यातच विलासराव एक आहे याचा मला खरंच आनंद वाटतो. विलासरावजी हे मराठवाड्याचे आहे त्याचा अनपत आहे, पण त्यापेक्षाही महाराष्ट्राला एक त्याला आपण म्हणू की सुसंस्कृत मुख्यमंत्री मिळाले त्या अर्थाने मला जास्ती आनंद होतो आणि जास्ती अभिमान वाटतो. त्यामुळे मला स्वतःला
जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा मला फारच आनंद झाला. 2004 साली सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात आपल्या राजकीय पटावर प्रचंड गदारोळ होता. भावी मुख्यमंत्री कोण, नवा मुख्यमंत्री कोण, तसे पटावर अनेक नेते होते. पण आम्ही काही मंडळी ठामपणे म्हणत होतो की विलासराव देशमुखच मुख्यमंत्री होणार. पण या तर्काला एक महत्त्वाचा आधार असा होता की या राजकीय खेळीमध्ये अनेक नेते होते, पण खरा महानेता एकच होता, विलासराव देशमुख. आणि त्यांनी या एका वर्षात सिद्ध ते केलेलं आहे. निवळ सिद्धच केलेलं नाही आहे, तर अस्थिर सगळ्या राजकीय पटावरच्या खेळीमध्ये त्यांनी स्थिर सरकार यशस्वीपणे दिलेलं आहे. निवळ स्थिर सरकार देऊनच थांबले नाहीत, तर जोमानं प्रगती साधलेली आहे. खरं तर विरोधक सुखासुखी प्रगती साधू देत नाहीत, पण विलासरावांनी विरोधकांना न दुखावता त्यांना हसवत खुलवत प्रगतीचा टप्पा गाठलेला आहे. पूर्वी गाठला होता आणि यापुढेही ते गाठणार आहे. हे जनता जनार्दना, तूच माझा साथी, तूच माझी पंढरी, तूच माझा ज्ञानोबा, जगणार आहे मी तुझ्या सोबती. तुझ्याच साठी अखेरच्या श्वासापर्यंत माझं ध्येय एकच, हो हो एकच, जनता जनार्दनाची सेवा, जनता जनार्दनाची सेवा. परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीची आम्ही लेकरं, सृष्टीच्या आरोह अवरोहाबरोबर जायलाच हवं आपल्याला. कारण सृष्टीच सर्वश्रेष्ठ आहे. तीच निर्माण करते भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, आणि तीच निर्माण करते नंदनवनही. मनाला हेलावणारे मधुर सृष्टीचे संगीत, झऱ्याची झुळझुळ, पाना फुलांचे नृत्य, त्याची मनाला मोहून घेणारी लय आणि दृष्टीची पारणं फेडणारी सुंदर इंद्रधनुष्य. पण या निर्मितीला हुंकार देणं, त्याचं स्वागत करून येईल त्या प्रसंगाला सामोरे जाणं हे आपल्या हातात. संकट आल्याशिवाय स्थैर्याचं, वादळ आल्याशिवाय शांतीचं महत्त्व कळत नाही. संकट ही धैर्य वाढवतात धैर्यवानांची. म्हणून माझ्या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करून, आधुनिकतेचा स्वीकार करून न्यायचं आहे राष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ स्थानावर. सर्वश्रेष्ठ प्रगत संपन्न राज्य म्हणून हवी आहे साथ जनता जनार्दनाची. थोर द्रष्टे कवी कुसुमाग्रज उर्फ विवा शिरवाडकर आपल्या एका कवितेत सारा संसार पुराच्या सुनामी लाटेत वाहून गेलाय, सारा संसार उद्ध्वस्त झालाय, आणि त्याच वेळेस त्या आपल्या शिष्यासमोर त्याचे गुरु त्याचं दुःख ऐकून त्याला मदत करण्यासाठी खिशात हात घालतायत. तेव्हा तो कर्मनिष्ठ तरुण म्हणतोय, पैसे नको सर, पैसे नको सर, मला दुःखाघाताने जरा एकटं वाटायला लागलं होतं, म्हणून मी तुमच्या समोर माझ्या मनातले भाव मोकळे केले. थांबा सर, सर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, सर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, लढ म्हणा. बस हे जनता जनार्दना, हे जनता जनार्दना, राज्याच्या कुठल्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी मला तुम्ही तुमचे समर्थ बाहूंचे, समर्थ मनाचे बळ द्या. माझ्या हुंकाराला हुंकाराचे संगीत द्या व मला एका दिलाने, एका आवाजात फक्त म्हणा, लढ, लढ म्हणा, लढ म्हणा.